योद्धा न्यूज चॅनल. राजगुरुनगरमध्ये शिक्षणाची नवी पहाट. ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बॅगलेस शिक्षणासह प्रवेश प्रक्रिया सुरू. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे मुख्य केंद्र असलेल्या राजगुरुनगरमध्ये पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करून त्यांना आनंदी, दडपणमुक्त आणि संस्कारक्षम शिक्षण देण्याच्या उद्देशानं वाडा रोडवरील ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 साठी प्रवेश प्रक्रिया मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. श्री व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या या शाळेनं ज्ञानम परम बलम हे ब्रीदवाक्य समोर ठेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक बॅगलेस स्कूल, पाठीवरचे ओझे आता कायमचे संपणार. आजच्या धावपळीच्या युगात लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार करून शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री सर्जेराव महादू पिंगळे पाटील उपसरपंच यांनी बॅगलेस स्कूल ही संकल्पना राबवली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ओझ्याशिवाय मुक्तपणे वावरता येणार असून शाळेतच खेळाच्या आणि विविध कृतींच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. ॲडमिशन घ्या अगर घेऊ नका, पण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ शाळेला अवश्य भेट द्या, असे आवाहन श्री सर्जेराव काका पिंगळे पाटील उपसरपंच गुळाणी यांनी पालकांना केले आहे. प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष. मुख्याध्यापिका स्नेहल पिंगळे पाटील. आमचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्नेहल केतन पिंगळे पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी शाळेच्या प्रगतिशील व्हिजनवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, आमचे मुख्य उद्दिष्ट केवळ पुस्तकी ज्ञान देणे नसून मुलांचा सर्वांगीण विकास करणे हे आहे. लहान मुलांच्या मनावर योग्य संस्कार व्हावेत आणि त्यांची स्मरणशक्ती वाढावी यासाठी आम्ही विशेष उपक्रम राबवत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष, पर्सनल अटेन्शन देता यावे यासाठी आम्ही मर्यादित विद्यार्थी संख्या निश्चित केली आहे. तज्ज्ञ शिक्षक वृंदाची टीम विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन लाभण्यासाठी शाळेत अनुभवी शिक्षक वर्ग कार्यरत आहे. यामध्ये शीतल निर्मल, ममता शिंदे आणि सीमा डोंगरे या शिक्षिकांचा समावेश असून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मावशी रोहिणी वालकोली या देखील तत्पर आहेत. आधुनिक शैक्षणिक पद्धती आणि सुरक्षित वातावरण ही या शाळेची मुख्य ओळख बनली आहे. शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि सोयीसुविधा: आधुनिक शिक्षण पद्धती, CBSE पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रम आणि ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूम. सुरक्षित वातावरण: संपूर्ण शाळा परिसर CCTV कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली. प्रशस्त पायाभूत सुविधा, हवेशीर वर्गखोल्या, मोठे क्रीडांगण आणि भरपूर शैक्षणिक खेळणी. पालकांशी सुसंवाद: विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी दर 3 महिन्यांनी नियमित पालक सभा. वाहतूक सोय: विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी सुरक्षित स्कूल बस उपलब्ध. प्रवेशासाठी उपलब्ध वर्ग आणि वयोगट. शाळेत खालील वर्गांसाठी मर्यादित जागांवर प्रवेश दिले जात आहेत. प्ले ग्रुप 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, ज्युनियर KG 4 ते 5 वर्ष, सीनियर KG 5 ते 6 वर्ष. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. शाळेची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. पत्ता: श्रद्धा सबुरी कॉम्प्लेक्स, सीताई कृपा पेट्रोल पंपासमोर, वाडा रोड, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 8888 152929 7020 982587 9834 851 820. याचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी. आज आपण खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहराजवळील वाडा रोड या ठिकाणी जे साक्षर स्थळ आहे त्या ठिकाणी जे ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल आहे, तर या स्कूलच्या ज्या प्राचार्य मॅडम आहेत त्यांच्याकडे आपण आलेलो आहोत. प्राचार्य मॅडम नमस्कार.
नमस्कार. मॅडम आपलं नाव काय? स्नेहल केतन पिंगळे, प्रिन्सिपल ऑफ ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल. बरं, या स्कूलमध्ये आपल्याकडे कोणकोणते वर्ग शिकवले जातात? प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी अँड सिनियर केजी. अच्छा, म्हणजे प्ले ग्रुप, नर्सरी, सिनियर आणि ज्युनियर केजी वगैरे या ठिकाणी. तर मॅडम आपल्या या स्कूलची अशी काही ठळक वैशिष्ट्ये आहेत का? आपल्या स्कूलमध्ये सीबीएसई पॅटर्न नुसार सिलेबस अच्छा. घेतला जातो. प्रत्येक 3 महिन्याला पॅरेंट्स टीचर मीटिंग घेतली जाते. प्रशस्त क्रीडांगण आहे आपल्या बॅक साईडला. पुरेपूर शैक्षणिक खेळणी अवेलेबल आहेत. स्कूलचा सर्व परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तर कैद आहे. प्राचार्य मॅडम सांगतात या ठिकाणी. आता तुम्ही विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याला अशी मीटिंग वगैरे, पेरेंट मीटिंग वगैरे आयोजित करताय का? हो, प्रत्येक 3 महिन्याला पॅरेंट्स टीचर मीटिंग आयोजित करतो. बर, आता तुमच्याकडे जे विद्यार्थी तुम्ही शिकवताय मॅडम, तर या विद्यार्थ्यांच्या टेस्ट वगैरे घेताय का अशा? प्रत्येक मंथला टेस्ट घेतली जाते, युनिट टेस्ट. बरं, तुम्ही युनिट टेस्ट घेताय, बरोबर, आम्हाला मान्य झालं. तुम्ही सांगताय टेस्ट घेताय, मग या टेस्टचा रिपोर्ट पालकांपर्यंत कसा पोहोचवताय? पॅरेंट्स टीचर मीटिंग प्रत्येक मंथला घेतली जाते 3 महिन्याला. तेव्हा आम्ही त्यांना रिपोर्ट पोहोचवतो त्यांच्यापर्यंत. म्हणजे मोबाईलद्वारे पण तुम्ही पाठवता का माहिती अशी पालकांकडे, जे तुमचं जे शेड्यूल असतं ते त्या संदर्भात थोडस? आणि दुसरं महत्वाचं, आपल्या इकडं या विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी या ठिकाणी काही कॅमेरे वगैरे आहेत का प्रत्येक स्कूलमध्ये? त्या संदर्भात माहिती सांगा. हो, प्रत्येक स्कूलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आपण लावलेला आहे. हो, कॅमेरे वगैरे लावलेले आहेत. पेरेंट मीटिंग पण घेत आहे. आणि त्याचबरोबर आरोग्यासाठी तुमचे जे विद्यार्थी आहे, तर त्यासाठी काय असं तुम्ही उपक्रम राबवता का? हा, आरोग्य शिबिर आम्ही शिबिर आयोजित करताय. हो. आणि तर शिबिरामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे चेकअप घेतात असं प्राचार्य मॅडम या ठिकाणी सांगतायत. त्याचबरोबर अदर ऍक्टिव्हिटी, ज्या एज्युकेशनच्या व्यतिरिक्त तुम्ही काय ऍक्टिव्हिटी राबवताय? अॅन्युअल फंक्शन घेतलं लास्ट इयर. भाजी मंडई, फूड स्टॉल, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, स्पीच कॉम्पिटिशन यांसारखे अनेक उपक्रम आपण स्कूलमध्ये राबवतो. मग याची माहिती पालकांपर्यंत तुम्ही कशी पोहोचवताय? मोबाईलद्वारे. आणि दर म्हणजे तुमचे जे ऍक्टिव्हिटी वगैरे ज्या होतात त्या SMS वगैरे अशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. आणि निश्चितच या ठिकाणी विद्यार्थ्यांचा, तुम्हाला पालकांचा खूप प्रमाणामध्ये रिस्पॉन्स आहे. आता नवीन संकल्पना काय आहे का तुमची अजून या एज्युकेशन व्यतिरिक्त? आता काही ठिकाणी पहा, विना दप्तर शाळा वगैरे, असं काही तुमच्या मनामध्ये संकल्पना आहे का? आपली ऑलरेडी बॅगलेस स्कूल आहेच. अच्छा, आता या ठिकाणी तुम्ही जे टीचर स्टाफ जॉब करताय, त्यांचं म्हणजे क्वालिफिकेशन वगैरे, म्हणजे असं म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, वेल गुड टीचिंगचं आहेत का? हो, वेल एक्सपिरियन्स टीचर आहेत आपल्याकडे. अच्छा. त्यांचं बीएड, डीएड, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे. म्हणजे सगळे डिग्री, डिप्लोमा वगैरे, हो. म्हणजे सर्वच क्वालिफाईड स्टाफ आपल्याकडे आहे. तर खरोखरच, आणि आपल्याकडे सगळ्या भौतिक सुविधा वगैरे आहेत का? त्या संदर्भामध्ये मुलांना खेळणे वगैरे, त्या संदर्भात थोडीशी माहिती सांगा. हो, काय म्हणतात, शैक्षणिक खेळणी म्हणजे अभ्यासाच्या रिलेटेड खेळणी आहेत. त्याच प्रकारे बौद्धिक म्हणजे बुद्धीला चालना देणारी ती पण खेळणी आपल्या स्कूलमध्ये अवेलेबल आहेत. चालेल, धन्यवाद. आपण आमच्या योद्धा चॅनेल मध्ये येऊन आपल्या ज्या ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूलची जी माहिती आम्हाला दिली, आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. थँक्यू. आज आपण राजगुरुनगर शहराजवळ असणारे सातकर स्थळ या ठिकाणी जे संस्थापक अध्यक्ष आहेत ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूलचे, तर त्यांच्याकडे आलो. साहेब नमस्कार. नमस्कार. तर आपलं नाव काय? सर्जेराव महादेव पिंगळे, उपसरपंच गुळाणी. तर गुळाणी नगरीचे जे उपसरपंच आहेत या ज्या स्कूलचे, ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तर सरपंच साहेब, आपण राजकीय वाटचाल करत असताना आपल्या मनात स्कूल काढण्याचा कसा काय उद्देश आला? गेली 20 वर्षाची संकल्पना माझ्यामध्ये आहे की स्कूलच्या बाबतीत मला गुळाणीला एक मोठं स्कूल काढायचं होतं. अच्छा. परंतु काही कारणास्तव मला ते काढता आलं नाही. तर ती संकल्पना गेले 20 वर्षापूर्वीची असल्या कारणानं माझ्या मनामध्ये ही संकल्पना होती की ग्रामीण भागातले विद्यार्थी
आणि इंग्लिश मीडियम स्कूल हे काढण्याच्या पाठीमागं की आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या मुलांना इंग्लिशच्या बाबतीत आणि आज जगामध्ये किंवा राज्यामध्ये भारतामध्ये इंग्लिश हा विषय खूप फार महत्त्वाचा महत्वाचा आहे. ठरलेला आहे. म्हणून तुमच्या मनात ही संकल्पना आली. आता तुम्ही गुळाणी नगरीमध्ये शाळा काढण्याऐवजी इकडे राजगुरुनगरकडे आलात. खूप छान काम केलेलं आहे. आता या शाळा ज्यावेळेस काढली यावेळेस तुम्हाला तुमच्या कुटुंबाची कशी मदत झाली? या ठिकाणी आमच्या सौभाग्यवती उज्ज्वला पिंगळे या प्राथमिक टीचर आहेत. अच्छा. त्यांच्या जवळ जे ज्ञान आहे त्या ज्ञानातूनच आम्ही ही संकल्पना मनामध्ये धरली आणि त्याच्यापासून की आपला शिक्षणाचा किंवा आपल्या ज्ञानाचा दुसऱ्यांना कसा उपयोग होईल ह्या याच्यातून आम्ही ही शाळा चालू केली. म्हणजेच तुम्हाला प्रेरणा ही तुमच्या मिसेस कडनं, त्या ज्या शिक्षिका आहेत, आदर्श शिक्षिका आहेत, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही या क्षेत्राकडे वळालेले आहात. तर आपल्या या विद्यालयामध्ये आता तुमच्या जर बाबतीत बोलायचं झालं, राजकीय वाटचाली बरोबर तुम्ही शैक्षणिक क्षेत्राकडे गेले. तुम्ही गाडा बैलाच्या बाबतीत फार म्हणजे पब्लिश मंडळी आहे. गुळाणी म्हटलं का पिंगळे पाटलांचा गाडा, हिरवे फेटेवाले बाबा म्हणून जे पब्लिश होते, माझे तुमचे म्हणजे फार मोठे एक कार्यकर्ते वगैरे कारभारी म्हणून नावलौकिकाचा गाडा असायचा. तरी पण तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात आता या विद्यालयामार्फत तुम्ही विद्यार्थ्यांना काय असं म्हणजे या ठिकाणी म्हणजे एज्युकेशन देताय, कोणकोणत्या सुविधा वगैरे का अध्यक्ष नात्याने तुम्ही सांगा आम्हाला. आमच्या ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे खासगी लक्ष दिलं जातं, वैयक्तिक लक्ष द्या. वैयक्तिक लक्ष दिलं जातं. त्यानंतर अनुभवी शिक्षक वर्ग भरलेला आहे. आमचं सीबीएसई पॅटर्न असल्या कारणानं प्रत्येक वर्गामध्ये सीसी कॅमेरे बसवलेले आहेत. हसत खेळत शिक्षण. त्याचप्रमाणे बॅगलेस स्कूल की जे मुलांच्या डोक्यावर खांद्यावरती पाठीवरती जे ओझ आहे ते स्कूलचं ते कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे स्कूलचा परिसर हा हवेशीर आहे आणि दर 3 महिन्याने आमच्या स्कूलमध्ये पालक सभा घेतली जाते. प्रत्येक महिन्याला मुलांचा जो अभ्यासक्रम होईल त्यावर एक परीक्षा घेतली जाते. परीक्षा घेतली. हो. त्यानंतर प्रशस्त क्रीडांगण या ठिकाणी तयार केलेलं आहे. मुलांची शैक्षणिक बरोबर बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे आमच्या स्कूल बसची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि पुढील प्रमाणे प्राथमिक म्हणजे पहिली फर्स्ट पासून पुढे जे विद्यार्थ्यांची तयारी ते आमचे आजच विद्यार्थी ज्युनियर आणि सिनियरचे फर्स्ट ते सेकंड थर्ड फोर्थ पर्यंत आजच आमचे विद्यार्थी वाचन वगैरे करतात. अच्छा. चांगल्या तर सरपंच साहेब, अध्यक्ष नात्याने तुम्ही असे गॅदरिंग वगैरे त्यानंतर असे म्हणजे आपण हे म्हणतो आरोग्य शिबिर वगैरे आयोजित करतात का गॅदरिंग वगैरे? हो. या ठिकाणी आमचं हे पहिलं वर्ष असल्या कारणाने आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे गॅदरिंग, त्याचप्रमाणे खेळाचे सर्व प्रकार, मग त्यामध्ये चमचा लिंबू असेल, लंगडी असेल, बेडूकुडे असतील किंवा धावण्याच्या शर्यती असतील, त्याचप्रमाणे खाऊ गल्ली, त्याचप्रमाणे मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं याच्यासाठी भाजी मंडई, त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट 26 जानेवारी तुमचे 1 मे कामगार दिन, हा पूर्ण जे जे आपल्या शासकीय नियमामध्ये जे जे नेते मंडळी, मग त्या ठिकाणी महात्मा गांधी असेल, लोकमान्य टिळक असेल, ज्योतिबा फुले असतील, असे सर्व लक्ष्मीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, हे सर्व उपक्रम राबवले जातात. अच्छा. तर खरोखरच या विद्यालयामध्ये सर्व जयंती, पुण्यतिथी, विविध ज्या ऍक्टिव्हिटी राबवल्या जातात. तर खरोखरच या ठिकाणी आपण आमच्या योद्धा चॅनल मध्ये आलात आणि खूप अशी छान माहिती सांगितली. म्हणून योद्धा चॅनल तर्फे
आपलं सहर्ष स्वागत. योद्धा न्यूज चॅनलचे सर्व टीम या ठिकाणी आली. तुम्ही आमचं मनोगत ऐकून घेतलं आणि त्याबद्दल योद्धा चॅनलचं आमच्या स्कूलच्या वतीने, ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने तुमचं आभार मानतो आणि असंच आमच्यावर लक्ष राहावं ही विनंती. धन्यवाद.